नमस्कार मित्रांनो, 11ची हॅपी एंडिंग आपल्याला करणं आहे. कारण की बघा, तुम्हाला माहीत असेल आता फायनल एक्झाम 11ची होणार आहे आणि त्यासाठी आपण घेऊन आलेले आहे बेस्ट स्ट्रॅटेजी फॉर दी लास्ट एक्झामिनेशन. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आहे की असं तर नाही की सर्वांचा सिलेबस झाला, काही जणांचा झाला, काही जणांचा नाही झाला. तर मग अशा पद्धतीने आपण 2 जणांना डिवाईड केलेलं आहे, म्हणजे स्टुडंटना. ठीक आहे. तर बघा, आता ज्यांचा सिलेबस झाला त्यांच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया पहिले. ठीक आहे. आणि ज्यांचा नाही झाला ते पुढे स्किप करून बघू शकता, त्यांच्याबद्दल मी सांगलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, ज्यांचा सिलेबस झाला आहे त्यांच्यासाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जे म्हणजे रिव्हिजन नाही केली ना तर काहीच नाही होऊ शकत. भले तुमचा एवढा मोठा सिलेबस झालेला आहे, बट रिव्हिजन नसली ना तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकते. म्हणून रिव्हिजन तुम्हाला मस्त आहे. आता रिव्हिजन म्हटलं की नाही, खूप जण खूप चूक करता. काय, घेतलं पुस्तक की सर्व चॅप्टर करता. अच्छा हा टॉपिक होता, बरं आणि पेजे पलटत बसता. अच्छा हे होतं, बरं म्हणजे काहीच नाही, म्हणजे नॉलेज ते घेतच नाही आहे. फक्त बघत आहे की हा मला हे येते, हा मला हे येते. काही घेणदेण त्यांना की कोणतं त्यांचं कॉन्सेप्ट वीक आहे, ते असंच चाललं आहे. नाही येत असेल त्यांना ते कॉन्सेप्ट तरीसुद्धा म्हणता जाऊ द्या, ठीक आहे मला येते. आणि यामुळे तुमची खूप मोठी मिस्टेक होत आहे की तुम्हाला तुमचे जे काही वीक चॅप्टर आहे किंवा वीक कॉन्सेप्ट आहे तुम्हाला शोधताच येत नाही आहे. मग कशी करायची सर रिव्हिजन? तर बघा, जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल त्यामध्ये काय करायचं आहे, एक कोणतीही नोटबुक घेऊन घ्यायची. ठीक आहे, घेतली. आणि तुम्ही कोणताही चॅप्टर रिवाईज करत असाल तर बघा, त्या चॅप्टरचं नाव लिहायचं आणि जे काही टॉपिक्स तुम्ही त्यामध्ये वाचले होते ते टॉपिक्स एक वेळा लिहून घ्यायचे. जसं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे, त्यावरती काय वाचलं होतं तुम्ही, ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, नेचर ऑफ केमिस्ट्री, त्यानंतर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. अशा पद्धतीने तुम्ही काही टॉपिक्स वाचले होते. तर कोणताही चॅप्टर असो त्याचे टॉपिक्स लिहून घ्या, प्लस तुम्ही त्याच्यावरती काय काय वाचलं होतं. जसं की ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री आहे तर त्यावरती तुम्ही वाचलं होतं फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, बायो केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, अशा टाईपची केमिस्ट्री असते. ठीक आहे. जसं नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये तुम्ही एलिमेंट्स आणि कंपाऊंडबद्दल वाचलं होतं. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीमध्ये तुम्ही युनिट्सबद्दल बघितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही लॉज वाचले होते, केमिकल कॉम्बिनेशनचे जे काही 5-6 लॉज आहेत ते. तर हे तुम्हाला आहे की नाही लिहून घ्यायचे आहे की तुम्ही त्यामध्ये काय काय वाचलं होतं. ठीक आहे, एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये. काय म्हटलं मी, बघा, सर्वात पहिले काय करायचं आहे, हा जो आहे तुमचा चॅप्टर कोणताही तुम्ही रिव्हिजन करत असाल तर त्याला बुकमध्ये लिहून घ्यायचं. त्या चॅप्टरचं नेम आणि जे काही टॉपिक्स वाचले होते ते लिहून घ्यायचं. त्या टॉपिक्समध्ये तुम्ही काय काय वाचलं होतं हे तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये तुमच्या मराठी किंवा हिंदी या नॅटिव्ह लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुमच्या लँग्वेजमध्ये लिहून घ्यायचं. तुम्ही म्हणसाल सर याचा फायदा काय आहे, ते यानं तर खूप टाईम वेस्ट होईल. अरे भावा बघ, हे जेव्हा तुम्ही करसाल तर एक गोष्ट तुम्हाला तुमची क्लिअर होऊन जाईल की तुमचे जे कॉन्सेप्ट आहे ना, किंवा आपण म्हणू शकतो जे रिव्हिजन आहे ते एकदम इफेक्टिव्ह पद्धतीने होईल. मला सांगा, या पद्धतीमध्ये आणि त्या पद्धतीमध्ये म्हणजे तुम्ही पुस्तक वाचता त्यामध्ये किती मोठा फरक आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचताना तुम्ही एक तर लक्ष देत नाही, फक्त तुम्ही वाचत बसता. ठीक आहे, फक्त तुमच्या समोरून ते शब्द जातात. बट हे काय आहे, ह्यामध्ये जेव्हा तुम्ही हे टेक्निक फॉलो करता तर काय होते माहिती आहे काय, इथं जी आहे बेसिकली तुम्ही एकतर लिहतसुद्धा आहे, बघतसुद्धा आहे आणि बेसिकली तुम्हाला स्वतःला समजूनसुद्धा सांगत आहे की याच्यावरती आपण काय काय वाचलं होतं. ठीक आहे, आणि एक प्रकारे क्वेश्चनचा ॲन्सरसुद्धा लिहत आहे. ठीक आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे क्वेश्चन कशावरती बेस असतात, तर कॉन्सेप्टवरती. तर कॉन्सेप्ट लिहत आहे म्हणजे क्वेश्चनचा ॲन्सरच लिहत आहे. तर एवढा मोठा फायदा आहे हे करण्याचा. आणि एकदम मोठा फायदा तो म्हणजे आहे की मला माहीत आहे की असं थोडं नाही की तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट येतील. नाही, त्यामधले असे खूप साऱ्या कॉन्सेप्ट असतील की तुमच्या वीक असतील. या वीक कॉन्सेप्ट तुम्हाला या टेक्निकमधून शोधता येईल. ते कशा, जसं की मी आता हे सर्व टॉपिक्स लिहिले आणि मला कुठेतरी अडचण आली, म्हणजे म्हणजे बरोबर लिहू राहिलो मी. ठीक आहे, सर्व टॉपिक्स लिहिलं, बट मला या टॉपिकमध्ये आहे की नाही एका ठिकाणी अडचण आली. जसं की लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्ये लेट सपोज जो गे-ल्युझॅक गॅसियस लॉ आहे, गे-ल्युझॅक गॅसियस लॉ आहे, तो मला आठवतच नाही आहे की त्यामध्ये काय होतं. ठीक आहे, कशा पद्धतीने रिॲक्शन होती, वॉटेवर, म्हणजे काय काय होतं हे मला काहीच समजत नाही, म्हणजे मला आठवत नाही आहे. तर हेच आहे ना, जेव्हा तुम्ही हे कराल तर तुमचे हे वीक, म्हणजे हे जे वीक टॉपिक आहे किंवा जे तुम्हाला येत नाही आहे, जे कॉन्सेप्ट किंवा जो चॅप्टर तुमचा वीक आहे, हे तुम्हाला आरामशीर कळवता येईल. तर हेच आहे यार, अशा तुमच्या वीक कॉन्सेप्ट तुम्हाला शोधायचे आहे. भले तुमचा पूर्ण का सिलेबस झाला नसो, बट मला माहीत आहे की तुमच्या खूप साऱ्या कॉन्सेप्ट अशाच वीक असतील. ठीक आहे, आणि असं कधी असेल की तुम्हाला वाटते की नाही यार मला हे आठवतच नाही आहे, तर तुमच्याकडे हे जेवढे काही दिवस बाकी आहे एक्झामच्या पूर्वी, त्यामध्ये याच्यावरती नक्कीच फोकस करायला विसरू नका, तर नाही तर तुमचे मार्क्स चालले जातील.
मला माहीत आहे ते तुम्हाला कधी हे सर्व येऊ राहिलं तर याचा करून काय फायदा, म्हणजे हे तर तुम्हाला येतात ना, करून का फायदा म्हणजे फायदा तर आहे, बट हा त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे हे वीक कॉन्सेप्ट जे तुम्हाला येत नाही. हे तुम्हाला येत नाही त्याला करा ना, कारण की ते कधी आले एक्झाममध्ये तर काय करसाल, जे येतात तुम्हाला ते थोडं ना विसरणार आहे तुम्ही, ते तर एकदम बेस्ट आहे तुमचं होईल. ठीक आहे, बट जे नाही आहे ना त्याला एक तर तुमच्या पुस्तकामधून क्लिअर करून घ्या, एक तर तुमच्या टीचरकडून, एक तर काय म्हणतात त्याला यूट्यूबकडून, कुठूनही क्लिअर करून घ्या की या कॉन्सेप्टमध्ये होतं काय. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर आता समजलं तुम्हाला की रिव्हिजन कशा पद्धतीने करायची आहे. आणि मग नेक्स्ट टॉपिक आहे की वीक कॉन्सेप्टला सुधारा. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या टेक्निकमध्ये की जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तर त्यावरती तुम्हाला समजेल की ज्या वीक कॉन्सेप्ट आहे आणि त्या वीक कॉन्सेप्टला तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे, कारण की जे स्ट्रॉंग आहे ते तुम्ही विसरणार नाही, मी गॅरंटी देतो. ते तुम्हाला 100% येईलच एक वेळा तुम्ही नजर फिरवून घेतली त्यावरून. बट जे वीक कॉन्सेप्ट आहे त्याला नाही केलं तर तुम्हाला कमी मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, त्यानंतर आहे पेपर पॅटर्न. बघा खूप जण काय करता माहीत आहे काय, हे कॉन्सेप्ट केलं बट पेपर पॅटर्नच माहीत नाही. मला सांगा, तुम्हाला कधी पेपर पॅटर्न माहीत नाही त्याचा तर तुम्ही थोडंसं मात खाऊ शकता पेपरमध्ये. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी आहे, म्हणजे 2 मार्काचे 4 मार्काचे क्वेश्चन कोणत्या चॅप्टरवरती येतात किंवा कसे येतात हे कधी माहीत नसलं तर डेफिनेटली कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं गडबड असू शकते. ओके, म्हणजे बघा जसं की तुम्हाला माहीत आहे तुमच्या 10वीमध्ये कसं असायचं की तुम्हाला एक 3 मार्कांचा क्वेश्चन राहायचा, ज्यावरती तुम्हाला 8 पैकी 5 अटेम्प्ट करायचे होते, हे तुम्हाला माहीत होतं. ठीक आहे, बट म्हणजे यानं काय असायचं की यार तुम्हाला माहीत आहे नाही मला ॲटलिस्ट 5 तरी सोडवायचे आहे, पण तुम्हाला हे कधी 11वीत माहीत नसलं तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम होऊ शकते ना, तुम्हाला समजणार नाही ना मग की यार बघा मला समजलंच नाही की काय होतं काय नाही. म्हणून तुम्हाला पेपर पॅटर्न बघून घ्यायचा एक वेळा तुमचा सिलेबस झाला की नाही. ठीक आहे, त्यानंतर मग जे आहे की नाही, आता बघा प्रॅक्टिस करायचीच म्हटली ना, जसं मी तुम्हाला सांगितलं हे जे कॉन्सेप्ट आहे ते रिवाईज करायचंच आहे. बट त्यामध्ये बघा चार्ट्स असतात खूप सारे, तुमच्या चॅप्टरमध्ये चार्ट्स आहे, त्याच्यानंतर डायग्राम्स आहे, काही रिॲक्शन्स दिलेले आहे, काही न्यूमेरिकल्स आहे. तर ते सर्वचे सर्व की नाही तुमच्या पुस्तकातले किंवा एक्झरसाईजमधले हे करून ठेवायचे आहे तुम्हाला, चॅप्टरच्या अंदरचे किंवा एक्झरसाईजचे. हे डेफिनेटली तुम्हाला करायचेच आहे, याने तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेलसुद्धा की नेमकं मी व्यवस्थित चालत आहे की नाही. ओके, आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही म्हणसाल सर मला येतच नाही, डायग्राम येत नाही, रिॲक्शन येत नाही, न्यूमेरिकल येत नाही, तर मी तुम्हाला हे सांगतो तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. जिथं जिथं चूक होते ते सुधारत राहा. जसे तुम्ही न्यूमेरिकल लिहाल त्यामध्ये मला माहीत आहे असं थोडं नाही की तुम्हाला पूर्ण तर पूर्ण न्यूमेरिकल नाही येणार, नाही, कुठे ना कुठे तुम्ही चुकाल. तर ते चूक शोधा की नेमकं मी त्या न्यूमेरिकलमध्ये मी कुठं चुकत आहे. ठीक आहे, आणि ते चूक सुधारा. का म्हटलं मी, ते चूक सुधारा आणि त्यानंतर त्या न्यूमेरिकलमध्ये असे चूक सुधारत ते न्यूमेरिकल कंप्लीट करा. म्हणजे बेसिकली सांगण्याचं तात्पर्य हाच की काहीही असो ते सुधारत राहा, चूक जी आहे तुमच्या होत असेल ते. ओके, आणि अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तर नक्कीच जे आहे तुमचा कोणताही असो मग तो क्वेश्चन तो डेफिनेटली सॉल्व कराल. ओके, त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मग एक गोष्ट आहे ते सर की न्यूमेरिकल कुठून करायचं. न्यूमेरिकल आहे की नाही मी तुम्हाला सांगू काय, फॉर्म्युला पाठ करून ठेवा. आणि न्यूमेरिकल आलीच राहिली गोष्ट कुठून यायची, तर मला तरी वाटते की जास्तीत जास्त एक्झरसाईज किंवा सॉल्ड एक्झाम्पल याच्यातूनच येईल, बाहेर तर काही येणार नाही तुमचं 11वीच्या एक्झाममधून. रेअर कॉलेज आहे की जास्त टफ टाकून देते, नाही तर मोस्ट कॉलेज इथूनच टाकता. म्हणून बघा कुठेही नाही टाकू, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपला एक फॉर्म्युला आपल्याला आला पाहिजे आणि कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे, बस. हे 2 गोष्टी असल्या ना तर मग काहीच टेन्शन नाही. ठीक आहे, पण आता बघा यामध्ये काय, मी तुम्हाला याच्यावरती आतापर्यंत नाही म्हटलं होतं की एक्झरसाईज करू नका. बघा मी का बरं नाही म्हटलं तुम्हाला एक्झरसाईज करू नका, कारण की बघा याचं कारण आहे की तुम्हाला माहीत आहे एक्झरसाईजमध्ये जे काही क्वेश्चन आहे ते सर्व कॉन्सेप्टवरती डिपेंड आहे. तुम्हाला कॉन्सेप्ट आला तर डेफिनेटली ते क्वेश्चन येतील. बट हा काही क्वेश्चन जे आहे की नाही थोडे डिफिकल्ट आहे इन द सेन्स म्हणजे थोडे वेगळेच आहे, कॉन्सेप्टवरच आधारित आहे. बट थोडं काय म्हणतात त्याला, शब्दांची जी रचना आहे की नाही थोडी वेगळी आहे. तर ते शब्दांची रचना तुम्हाला ओळखायची आहे. आणि हे जे हटके थोडे टाईपचे क्वेश्चन आहे त्यांना प्रॅक्टिस करायचे आहे, जेणेकरून असे क्वेश्चन कधी तुमच्या एक्झाममध्ये आले तर तुम्ही त्याला इझिली सॉल्व करू शकाल. आता जसं बघा तुम्ही कॉन्सेप्टवर आधारित क्वेश्चन कसे, जसं की तुम्हाला कोणतरी म्हटलं की स्टेट अँड एक्सप्लेन द ॲव्होगाड्रो लॉ. आता तुम्ही कॉन्सेप्ट कधी स्ट्रॉंग असले डेफिनेटली तुम्ही हे काय म्हणतात त्याला म्हणजे सांगू शकाल. त्यानंतर तुम्हाला कोणतरी म्हटलं की एक्झाम्पल सांगा होमोजेनियस मिक्सचर, हेट्रोजेनियस मिक्सचर, एलिमेंट काय, कंपाऊंड काय, तर डेफिनेटली कॉन्सेप्ट असला तर तुम्ही सांगू शकाल. पण तुम्हाला असा थोडा हटके क्वेश्चन दिला काय की जसं what is the ratio of molecules in 1 mole of NH3 and 1 mole of HNO3. तर मग काय, म्हणजे फसले की नाही तुम्ही. आता हे तर काही तुमच्या काय म्हणतात कॉन्सेप्टमध्ये दिले तर होतं, बट हा थोडा अलग क्वेश्चन आहे हा. ठीक आहे,
मग सांगण्याचा तात्पर्य हाच की अशा टाईपचे क्वेश्चन करून ठेवा, म्हणजे डिफिकल्ट बी असले ना तर इझिली तुम्ही सॉल्व कराल. ओके, कॉन्सेप्टवरच आधारित असतं आहे, पण थोडे दिमाग लावायचा प्रश्न असतो, समजलं. तर हे तुम्हाला करायचं आहे ज्यांचा सिलेबस झाला ते. आता आपण गोष्ट करू ज्यांचा सिलेबस झाला नाही आहे त्यांच्याबद्दल. तर बघा, त्यांना मी हेच सांगतो यार, तुमच्या ज्या वीक कॉन्सेप्ट आहेत त्यांना पहिले स्ट्रॉंग करून ठेवा. आता खूप जणांचं कसं आहे माहिती आहे का, लेट सपोज आता आपण कधी केमिस्ट्रीमध्ये आलो, हां तुम्हाला 16 चॅप्टर आहे, ठीक आहे. तर बघा 16 चॅप्टर आहे, तर लेट सपोज तुम्हाला 8 चॅप्टर तुम्हाला ते एक्झाममध्ये विचारू राहिले, तर खूप जणांचे काय असतील की 4च चॅप्टर झाले असतील. मग आता ते महाशय काय करतील, 4 चॅप्टर जे बाकीचे राहिले ते सुरुवात करतील. तर हे खूप मोठी चूक आहे. ही चूक तुम्हाला करायची नाही आहे, कारण की खूपच कमी दिवस बाकी आहे आणि तुम्ही म्हणसाल की हे 4 चॅप्टर मी करतो. अरे मला सांगा यार, हे 4 चॅप्टर्स तर तुम्ही किती मेहनत न केले, आणि हे 4 चॅप्टर तुम्ही आता करायचे सोचत आहे तर किती दिवसात होतील आणि किती टाईम लागेल यार. म्हणजे मी हे नाही सांगत आहे तुम्हाला की म्हणजे डिमोटिवेट नाही करू राहिलो, बट तुम्हाला रिॲलिटी सांगत आहे यार, ठीक आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच की यार, तुम्ही हे जे 4 चॅप्टर केले यामधलेच खूप सारे चॅप्टर, म्हणजे या चॅप्टरमधले टॉपिक तुमचे वीक आहे एवढी गॅरंटी मी देतो. काय म्हटलं, हे जे 4 चॅप्टर तुम्ही केले की नाही, हे तुमचे झालेले होते, त्यामधलेच खूप सारे चॅप्टर तुमचे वीक आहे, म्हणजे कॉन्सेप्ट तुमचे वीक आहे. तर हे कुठून करायला बसता यार तुम्ही. आता हे कधी, लेट सपोज मी मानतो तुमच्या एक्झामला 1 आठवडा किंवा 2 आठवडा बाकी आहे, आणि तुम्ही काय ठरवलं की यार ह्या चॅप्टर, हे जे 4 चॅप्टर झाले आहे माझे, तर मग कशाला टेन्शन घेतो मी, आता हे नवीन चॅप्टर सुरू करतो. अरे मला सांगा यार, हे जेव्हा तुम्ही नवीन चॅप्टर सुरू कराल तर तुम्हाला इझिली सर्व काय कॉन्सेप्ट येतील का, नाही, याच्यावरती सुद्धा अडचण येईल, आणि याच्यामध्ये खूप सारे बॅकलॉग राहून जातील. म्हणजे समजून राहिले ना तुम्हाला, म्हणजे याच्यावरती सारे जे काही खूप सारे कॉन्सेप्ट आहे की नाही वीक राहून जातील. म्हणजे हा ना धड चॅप्टर होतील, आणि याच्यामध्ये जे चॅप्टर वीक होते ते पण नाही होणार, ठीक आहे. म्हणजे जे तुमचं झालेलं होतं ते सुद्धा वीक राहून जाईल, आणि जे तुम्ही केलं त्यामध्ये सुद्धा तुमचं वीक राहून जाईल, म्हणजे टाईमपासच झाला एक प्रकारे तुमचा. म्हणून मी सांगत आहे यार की सर्वात पहिले जे किंते तुम्ही चॅप्टर केलेले होते त्या चॅप्टरना तुम्ही काय करायचं इथं, तर त्या वीक कॉन्सेप्टला तुम्ही स्ट्रॉंग करायचं आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. काय म्हटलं मी, पुन्हा एक वेळा लक्षात घ्या तुम्ही, की ज्या तुमच्या वीक कॉन्सेप्ट, ते जे तुमचे पूर्ण चॅप्टर तर नाही झाले, बट हा जेवढेही चॅप्टर तुमचे झाले त्या वीक चॅप्टर्स ना, किंवा त्या वीक कॉन्सेप्टला तुम्हाला पहिले स्ट्रॉंग करायचं आहे, ठीक आहे. ज्या कोणते तुम्हाला येत नसेल त्या कॉन्सेप्टला पुन्हा एकदा यूट्यूबवरती जाऊन बघा आणि त्या चॅप्टरना स्ट्रॉंग करा, आणि त्यानंतर मग जे राहिलेले चॅप्टर्स आहेत त्यांना करा, पण ते बी लिमिटमध्ये. तुम्ही म्हणता सर लिमिटमध्ये म्हणजे काय, अवकात दाखवू राहिले सर तुम्ही आमची, नाही, अवकातबद्दल नाही बघत आहे मी तुम्हाला हे सांगत आहे. लिमिट म्हणजे काय, की लेट सपोज तुम्हाला 8 चॅप्टर विचारण्यात येणार आहे, ज्यापैकी 4 तर झाले तुमचे आणि 4 राहिले. तुम्ही म्हणसाल सर 1 आठवडा बाकी आणि 4 चॅप्टर मी करून टाकतो, तर हे खूप मोठी मूर्खता आहे, ठीक आहे. भले तुमचे हे 4 चॅप्टर मी जसं सांगितलं त्यामध्ये तुम्ही सर्व कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करून घेतले जे वीक होत्या ते. आता तुम्ही म्हणता सर हा 4 चॅप्टर करतो, 1 आठवडा बाकी आहे, तर नाही. कारण की मला माहीत आहे की हे जे 4 चॅप्टर तुम्हाला खूप टाईम लागले हे करायला, आणि तुम्ही म्हणसाल की हे 4 चॅप्टर मी 1 आठवड्यात करतो, म्हणजे 2 दिवसामध्ये 1 चॅप्टर, तर खूप मोठी मूर्खता आहे. एवढं नाही होणार. जेवढी कॅपॅसिटी आहे ना, लेट सपोज तुम्हाला हे जे 1 आठवडा आहे त्यामध्ये तुमचे 2च चॅप्टर होता ना, होऊ द्या, काही अडचण नाही आहे. तुम्ही म्हणसाल सर मग बाकी राहिले 2, म्हणजे 4 आणि 2 6 होता, मग नाही, राहिले 2 ना राहू द्या. ते एक प्रकारे खिचणंच झालं ना. मला सांगा यार, तुमची कधी कॅपॅसिटी आहे 2 चॅप्टर करण्याची, ठीक आहे. काय म्हटलं मी, तुमची कधी कॅपॅसिटी आहे एका आठवड्यात 2 चॅप्टर करण्याची, आणि तुम्ही म्हणता 4 करतो, तर कसं का जमीन. ते तर एक प्रकारे फक्त लांबवणं झालं ना, की काहीतरी करून करणार आहे बा, करणार आहे. बाकी काही घेणदेण नाही की माझ्या दिमागात किती जात आहे ते नॉलेज, किंवा मला किती येत आहे. म्हणून ही चूक करायची नाही आहे. जेवढे येतात ना, जेवढे जमतील ना, जेवढी कॅपॅसिटी आहे ना त्यानुसारच करा. नाही आले ना, एक बी आला ना चालते, काही घेणदेण नाही आहे, बट हा स्ट्रॉंग करा. काय म्हटलं, असे बॅकलॉग असू नका द्या यार. बॅकलॉग असल्यानंतर खूप अडचण येते बरं काय. तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर रिव्हिजन करायचीच आहे. रिव्हिजन इज मस्ट. म्हणजे बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला, तुमचे जे काही पहिले चॅप्टर झाले होते त्यांनाही तुम्ही बढिया एकदम स्ट्रॉंग करून घेतलं. त्यानंतर जे राहिलेले चॅप्टर होते, जेवढे राहिले असतील तेवढे तुम्ही करून घेतले, त्यांना करून घेतलं. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सर्व चॅप्टर तुमचे झाले. तर मग आता काय राहिली, रिव्हिजनच राहिली. तर रिव्हिजन तुम्हाला करत राहायची आहे. बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा हे तुमचे चॅप्टर झालेले आहे की नाही, त्यानंतर तुम्ही नवीन चॅप्टर कराल ना, तर तेव्हासुद्धा तुम्हाला रिव्हिजन करायचीच आहे बरं काय. या जे तुमचे ऑलरेडी चॅप्टर झालेले होते त्यांना विसरायचं नाही आहे. खूप जण काय करता माहिती आहे का, नवीन चॅप्टर केलं की जुन्यांना विसरून जाता, मग ते आठवणच राहत नाही त्यांना. तर हे गोष्टच आहे, जेव्हा तुम्ही नवी कराल ना
तेव्हा तुम्हाला ते जुनेसुद्धा जे चॅप्टर केले होते त्यांनासुद्धा तुम्हाला विसरायचं नाही, त्यांनासुद्धा थोडा थोडा वेळ देऊन ते करायचं आहे. ओके. आणि रिव्हिजन कशी करायची तर बघा, जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल त्यामध्ये काय करायचं आहे, एक कोणतीही नोटबुक घेऊन घ्यायची. ठीक आहे, घेतली. आणि तुम्ही कोणताही चॅप्टर रिवाईज करत असाल तर बघा त्या चॅप्टरचं नाव लिहायचं आणि जे काही टॉपिक्स तुम्ही त्यामध्ये वाचले होते ते टॉपिक्स एक वेळा लिहून घ्यायचे. जसं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे, त्यावरती काय वाचलं होतं तुम्ही, ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, नेचर ऑफ केमिस्ट्री, त्यानंतर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. अशा पद्धतीने तुम्ही काही टॉपिक्स वाचले होते. तर कोणताही चॅप्टर असो त्याचे टॉपिक्स लिहून घ्या, प्लस तुम्ही त्याच्यावरती काय काय वाचलं होतं. जसं की ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री आहे तर त्यावरती तुम्ही वाचलं होतं फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, बायो केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, अशा टाईपची केमिस्ट्री असते. ठीक आहे, जसं नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये तुम्ही एलिमेंट्स आणि कंपाऊंडबद्दल वाचलं होतं. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीमध्ये तुम्ही युनिट्सबद्दल बघितलं होतं. ठीक आहे, त्यानंतर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही लॉज वाचले होते, केमिकल कॉम्बिनेशनचे जे काही 5-6 लॉज आहेत ते. तर हे तुम्हाला आहे की नाही लिहून घ्यायचे आहे की तुम्ही त्यामध्ये काय काय वाचलं होतं. ठीक आहे, एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये. काय म्हटलं मी बघा, सर्वात पहिले काय करायचं आहे, हा जो आहे तुमचा चॅप्टर कोणताही तुम्ही रिव्हिजन करत असाल तर त्याला बुकमध्ये लिहून घ्यायचं, त्या चॅप्टरचं नेम आणि जे काही टॉपिक्स वाचले होते ते लिहून घ्यायचं. त्या टॉपिक्समध्ये तुम्ही काय काय वाचलं होतं हे तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये तुमच्या मराठी किंवा हिंदी या नेटिव्ह लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुमच्या लँग्वेजमध्ये लिहून घ्यायचं. तुम्ही म्हणसाल सर याचा फायदा काय आहे, तर यानं तर खूप टाईम वेस्ट होईल. अरे भावा बघ, हे जेव्हा तुम्ही करसाल तर एक गोष्ट तुम्हाला तुमची क्लिअर होऊन जाईल की तुमची जी कॉन्सेप्ट आहे ना, किंवा आपण म्हणू शकतो जे रिव्हिजन आहे ते एकदम इफेक्टिव्ह पद्धतीने होईल. मला सांगा या पद्धतीमध्ये आणि त्या पद्धतीमध्ये म्हणजे तुम्ही पुस्तक वाचता त्यामध्ये किती मोठा फरक आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचताना तुम्ही एक तर लक्ष देत नाही, फक्त तुम्ही वाचत बसता. ठीक आहे, फक्त तुमच्या समोरून ते शब्द जातात. बट हे काय आहे, ह्यामध्ये जेव्हा तुम्ही हे टेक्निक फॉलो करता तर काय होते माहिती आहे काय, इथं जी आहे बेसिकली तुम्ही एकतर लिहतसुद्धा आहे, बघतसुद्धा आहे आणि बेसिकली तुम्हाला स्वतःला समजूनसुद्धा सांगत आहे की याच्यावरती आपण काय काय वाचलं होतं. ठीक आहे, आणि एक प्रकारे क्वेश्चनचा ॲन्सरसुद्धा लिहत आहे. ठीक आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे क्वेश्चन कशावरती बेस असतात, तर कॉन्सेप्टवरती. तर कॉन्सेप्ट लिहत आहे म्हणजे क्वेश्चनचा ॲन्सरच लिहत आहे. तर एवढा मोठा फायदा आहे हे करण्याचा. आणि एकदम मोठा फायदा तो म्हणजे आहे की मला माहीत आहे की असं थोडं नाही की तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट येतील, नाही. त्यामधले असे खूप साऱ्या कॉन्सेप्ट असतील की तुमच्या वीक असतील. ह्या वीक कॉन्सेप्ट तुम्हाला या टेक्निकमधून शोधता येईल. ते कशा, जसं की मी आता हे सर्व टॉपिक्स लिहिले आणि मला कुठेतरी अडचण आली, म्हणजे सर्व म्हणजे बरोबर लिहू राहिलो मी. ठीक आहे, सर्व टॉपिक्स लिहिलं, बट मला या टॉपिकमध्ये आहे की नाही एका ठिकाणी अडचण आली. जसं की लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्ये लेट सपोज जो गे-ल्युझॅक गॅसियस लॉ आहे, गे-ल्युझॅक गॅसियस लॉ आहे, तो मला आठवतच नाही आहे की त्यामध्ये काय होतं. ठीक आहे, कशा पद्धतीने रिॲक्शन होती, वॉटेवर म्हणजे काय काय होतं हे मला काहीच समजत नाही, म्हणजे मला आठवत नाही आहे. तर हेच आहे ना, जेव्हा तुम्ही हे कराल तर तुमचे हे वीक म्हणजे हे जे वीक टॉपिक आहे किंवा जे तुम्हाला येत नाही आहे, जे कॉन्सेप्ट किंवा जो चॅप्टर तुमचा वीक आहे हे तुम्हाला आरामशीर कळवता येईल. तर हेच आहे यार, अशा तुमच्या वीक कॉन्सेप्ट तुम्हाला शोधायचे आहे. भलेही तुमचा पूर्ण का सिलेबस झाला नसो, बट मला माहीत आहे की तुमच्या खूप साऱ्या कॉन्सेप्ट अशाच वीक असतील. ठीक आहे, आणि असं कधी असेल की तुम्हाला वाटते की नाही यार मला हे आठवतच नाही आहे, तर तुमच्याकडे हे जेवढे काही दिवस बाकी आहे एक्झामच्या पूर्वी, त्यामध्ये याच्यावरती नक्कीच फोकस करायला विसरू नका, तर नाही तर तुमचे मार्क्स चालले जातील. मला माहीत आहे ते तुम्हाला कधी हे सर्व येऊ राहिलं तर याचा करून काय फायदा, म्हणजे हे तर तुम्हाला येतात ना, करून का फायदा म्हणजे फायदा तर आहेत, बट त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे हे वीक कॉन्सेप्ट जे तुम्हाला येत नाही. हे तुम्हाला येत नाही त्याला करा ना, कारण की ते कधी आले एक्झाममध्ये तर काय करसाल, जे येतात तुम्हाला ते थोडं विसरणार आहे तुम्ही, ते तर एकदम बेस्ट आहे तुमचं होईल. ठीक आहे, बट जे नाही आहे ना त्याला एक तर तुमच्या पुस्तकामधून क्लिअर करून घ्या, एक तर तुमच्या टीचरकडून, एक तर काय म्हणतात त्याला यूट्यूबकडून, कुठूनही क्लिअर करून घ्या की या कॉन्सेप्टमध्ये होतं काय. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही कधी केलं तर डेफिनेटली तुमची रिव्हिजन एकदम इफेक्टिव्ह पद्धतीने होईल. समजलं काय, आणि याने जे वीक कॉन्सेप्ट आहे तुमच्या ते सुद्धा स्ट्रॉंग होऊन जातील. ठीक आहे, मग आता ठीक आहे सर, तुम्ही सांगितलं रिव्हिजनसुद्धा होऊन गेली, सर्व गोष्टी होऊन गेल्या, बट आता सर रिव्हिजन करायचं काय आहे. ठीक आहे, किंवा काय काय इम्पॉर्टंट आहे, तर मी तुम्हाला हे सांगतो यार. इम्पॉर्टंटमध्ये कसं आहे माहिती आहे, तुमच्या कॉलेजवरती डिपेंड राहते की काय टाकेल तर, बट तरीसुद्धा एक वेळा पेपर पॅटर्न बघून घ्या, कारण की 11चा पेपर पॅटर्न
हा तुम्हाला 12वीचा जो असतो की नाही त्यानुसारच राहतो, ठीक आहे. तर एक वेळा यूट्यूबवरती जाऊन एक वेळा जे काही पेपर पॅटर्न राहतो PCMBचा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, इंग्लिश किंवा मराठी जे काही असेल ते, तर त्यांचा पेपर पॅटर्न बघा. हे मी कशाला सांगत आहे, कारण की खूप वेळा जे आहे की नाही तुमचं कॅल्क्युलेशनमध्ये हुकून जातं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं लेट सपोज तुम्ही 10वीमध्ये होते यार, तर तुम्हाला माहीत आहे 3 मार्काचा एक क्वेश्चन असायचा ज्यावरती 8पैकी तुम्हाला 5 सोडवायचे राहायचे, बरोबर आहे ना. 8पैकी तुम्हाला 5 सोडवायचे राहायचे. बट तुम्हाला माहीत होतं की यार मला कधी 8ची 8 नाही आले ना, तर 5 तर मी सोडवले तर मला 15पैकी 15 मार्क्स मिळून जातील त्या सेक्शनमध्ये. मग हेच गोष्ट आहे, कधी हे गोष्ट तुम्हाला माहीत असली ना, तर तुमचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित होईल आणि तुम्ही कॅल्क्युलेशन ठेवून बरोबर त्या एक्झाममध्ये उतराल आणि तुम्हाला समजून जाईल की यार हां मला हे क्वेश्चन नाही आलं, ठीक आहे, मला बरोबर आउट ऑफ मार्क्स तरी मिळतील. पण तुम्हाला हे माहीत नसलं तर तुमचं कॅल्क्युलेशन गडबडून जाईल आणि मग कसं आहे ते मार्क तुमचे कमी होऊ शकतात, ठीक आहे. तर हेच गोष्ट आहे जी तुम्हाला आठवण ठेवायची आहे. आणि कुठं काही डायग्राम्स येतात, काही वेगळे गोष्टी येत असतात, ते कधी तुम्हाला माहीत नसलं आणि तुम्ही करेल नसलं ते, तर अडचण येऊ शकते. म्हणून तुम्हाला पेपर पॅटर्न बघून घ्यायचा आहे, ठीक आहे. हे तुम्ही बघितलं. आणि त्याचसोबत बघा जे काही पुस्तकातील म्हणजे जे काही चॅप्टर्स आहे की नाही तुमचे, त्या चॅप्टरमध्ये जे काही चार्ट दिलेले आहे, डायग्राम दिलेली आहे, रिॲक्शन दिलेली आहे, न्यूमेरिकल दिलेली आहे, त्यांना बिलकुलही विसरायचं नाही आहे. काय म्हटलं मी, जे काही असेल की नाही त्यांना बिलकुल नाही विसरायचं आहे. आता बघा, लेट सपोज तुमचा चॅप्टर आहे, त्याचं कॉन्सेप्ट किंवा थिअरिटिकल पार्ट तर तुम्ही वाचू राहिले, ते तर इम्पॉर्टंट आहे, त्याच्यात काही अडचण नाही आहे. बट हा काही चार्ट्स राहता, काही डायग्राम राहता किंवा काही रिॲक्शन किंवा काही न्यूमेरिकल राहता, ते प्रॅक्टिस नाही केलं तुमचे मार्क जाऊ शकता, कारण की ते सुद्धा तुम्हाला विचारण्यात येतं आणि चांगलं अच्छा खासा वेटेज आपण म्हणू शकतो ते तुमच्या एक्झाममध्ये येत असतं, ठीक आहे. मग सर तुम्ही म्हणता की सर म्हणजे खूप जण मला म्हणता की सर न्यूमेरिकल जमत नाही, डायग्राम जमत नाही, रिॲक्शन जमत नाही. तर मी त्यांना हे सांगेल, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही म्हणसाल सर हे तर कोणी सांगते, हां तर हेच आहे ना यार, त्याचं की हेच आहे, म्हणजे त्याचा ॲन्सर हेच राहील की तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. बघा खूप जण चुकीची प्रॅक्टिस करतात, म्हणजे काय की त्यांना लेट सपोज कोणतं न्यूमेरिकल सॉल्व करायला म्हटलं की ते न्यूमेरिकल सॉल्व करायला लागता आणि अर्धा तर सॉल्व करून घेता आणि मग त्यानंतर आलं नाही की अरे यार डिमोटिवेट चालू येतच नाही, आता काय करू, जाऊ दे यार, मला न्यूमेरिकलसाठी बनलेलोच नाही मी, न्यूमेरिकल मला माझ्याच्यानं नाही झेपवल्या जाणार. हे खूप मोठी चूक आहे. मी काय सांगतो यार, अशी चूक करायची नाही आहे, प्रॅक्टिस करत राहायची आहे. आता खूप जण प्रॅक्टिस म्हणजे काय, अच्छा हे आलं नाही ना, फेका तिकडे, मग नवीन एक न्यूमेरिकल बघूया, म्हणजे ते चूक झाली ते ओळखतच नाही आहे आणि नवीन कुठलं तरी करत आहे. असं नाही करायचं आहे. लेट सपोज तुम्ही न्यूमेरिकल लिहिलं ना, हे अर्ध्यामध्ये अडकले ना, तर ओळखायचं आहे की नेमकं मी इथं अडकलो का किंवा काय प्रॉब्लेम आहे, आणि ते प्रॉब्लेम शोधा, म्हणजे चुका शोधा की मी चूक काय केली की यार त्यामुळे मला हे पुढे जाता येत नाही आहे किंवा माझं हे न्यूमेरिकल चुकलं. तसंच चुका शोधून किंवा ते चुका दुरुस्त करून तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने जे की नाही मार्क्स घ्यायचे आहे. आणि त्यानंतर एक लास्ट गोष्ट ते म्हणजे काय की एक्झरसाईजचे कॉन्सेप्टवर आधारित थोडे वेगळे क्वेश्चन राहतात. म्हणजे कसं काय की बघा काही क्वेश्चन असे असतात की जसं की लेट सपोज तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे, त्यावरती तुम्हाला म्हणतील स्टेट अँड एक्सप्लेन ॲव्होगाड्रोस लॉ. त्याच्यानंतर असं विचारू शकता की स्टेट अँड एक्सप्लेन द लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास किंवा मल्टिपल प्रोपोर्शन. तर म्हणजे हे क्वेश्चन कसं आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट तो काही थेरॉटिकल पार्ट वाचला असेल तर तुम्ही इझिली सॉल्व कराल. बट तुम्हाला थोडा गुगली क्वेश्चन दिला, म्हणजे काय की व्हॉट इज द रेशिओ ऑफ द मॉलिक्युल्स इन 1 मोल अँड NH3 1 मोल ऑफ NH3 अँड 1 मोल ऑफ HNO3. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच आहे की हा थोडा गुगली क्वेश्चन आहे, ओके. म्हणजे कॉन्सेप्टवरच आधारित आहे, तुमच्या या चॅप्टरवरच आधारित आहे पहिल्या धड्याच्या, बट थोडासा गुगली आहे. तर मग त्यावरती काय कराल तुम्ही, म्हणजे फसले की नाही मग तुम्ही. मग तेच गोष्ट आहे की हे थोडे हटके क्वेश्चन जे आहे की नाही परीक्षेमध्ये विचारू शकता, मग आपल्याला यामधून चुकायचं नाही आहे. आता मी असं तुम्हाला कधीच नाही म्हटलं की एक्झरसाईज करा, कारण की बघा एक्झरसाईजचे मोस्ट ऑफ देम क्वेश्चन कॉन्सेप्टवर आधारित असतात, ठीक आहे. मोस्ट ऑफ देम म्हणजे सर्वच क्वेश्चन कॉन्सेप्टवर आधारित असतात आणि तेच तुम्हाला करायचे आहे. ते करून ठेवलं ना, ते एक्झरसाईजचं एक क्वेश्चन येऊन जाईल कधी कॉन्सेप्ट चांगल्या असल्या तर, ठीक आहे. बाकी मग राहिली गोष्ट चार्ट, डायग्राम, रिॲक्शन, न्यूमेरिकल, हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केलं तर जमून जातं. बट हा काही क्वेश्चन थोडे वेगळे राहतात ना, वेगळं म्हणजे काय की थोडं डिझाईन त्यांना वेगळे केलं जातं, शाब्दिक भाषा जी काही रचना राहते त्याची थोडी वेगळी करून ठेवतात, मग थोडं मुलं आहे की नाही कन्फ्युजनमध्ये येतात. तर मग त्यांची प्रॅक्टिस व्हावी तुम्हाला, ठीक आहे. तर ते म्हणूनच आपण जे आहे एक प्रकारे करू शकतो, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि लास्टमध्ये मी तुम्हाला हेच सांगेल की यार शेवटी ही स्कूलची एक्झामिनेशन आहे, लाईफची नाही, म्हणजे स्कूल म्हणा किंवा कॉलेज म्हणा, ठीक आहे, ओके. एक्झाम आहे त्या स्कूलची, बस त्याच्यानुसारच घ्या. लाईफ हे खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, लाईफमध्ये तुम्ही काहीही करू शकता, यामध्ये भलेही फेल झाले बट लाईफमध्ये तुम्ही फेल नाही होणार, ठीक आहे. असाच तुमचा निश्चय असला पाहिजे की नाही यार या परीक्षेमध्ये माझं
नाही जमलं ना तर ठीक आहे, बट माझ्या लाईफमध्ये आधी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे की मी त्याचा फायदा उचलून मी पुढे जाऊ शकतो. किंवा यावेळेस नाही जमलं ना तर पुढच्या एक्झामिनेशनमध्ये मी नक्कीच चांगले मार्क्स स्कोअर करेल. ठीक आहे, म्हणजे 11वीत कधी कमी मार्क्स मिळाले ना तर जाऊ द्या, 12वीमध्ये याची मी कमी पूर्ण करून घेईल. ओके, ज्या मी चुका 11वीत केल्या होत्या त्या मी 12वीत करणार नाही. तर हेच तुम्हाला करायचं आहे, असं तुम्ही करू शकता. कमी मार्क्स पडले ना, डोंट वरी, चिल मारायचं. चिल मारायचं म्हणजे काय की एक प्रकारे आपण म्हणू शकतो की काही नाही, जे झालं ते झालं, आता पुन्हा येईल का ते त्याचा पश्चाताप करून जे आहे त्या परिस्थितीला स्वीकारा आणि परिस्थितीला झुंज देऊन पुढे जा. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हाच की लेट सपोज तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, पडू द्या. आता काय आहे, आता तुम्हाला पुढचं टार्गेट ठेवायचं आहे की मला हे एक्झाम क्रॅक करायची आहे आणि यावरती मी फोकस करेल. जेवढा प्रयत्न होईल तेवढे प्रयत्न करेल आणि मी चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन त्या परीक्षेला क्रॅक करेल. सो हे असं माइंडसेट ठेवा, नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप पुढे जाल. धन्यवाद.